माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। प्रियंका गोसावी प्रियंका गणेश गोसावी ह्या ब्लॉगमध्ये सर्वांचं भरभरून स्वागत आहे। तर सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना माझ्याकडून महिला दिनाच्या पण हार्दिक शुभेच्छा। तर बघा मित्रांनो, आज मस्त असं आम्ही भुलेश्वरला महाशिवरात्री दिवशी आलेलो होतो। तर खूपच लेट झाला ब्लॉगला बरं का। तर स्वारी मनापासून स्वारी, तर खूपच लेट म्हणजे लेटच झाला, तर समजून घ्या। आणि तुम्ही कधी गेला होतात का नाही भुलेश्वरला, नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। लाईक शेअर कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आणि तुम्ही सांगा कमेंट्समध्ये, म्हणजे मंदिरामध्ये हे तुम्ही खूपच म्हणजे गर्दी तर भरपूर होते बघा, तुम्हाला आवडला का नाही व्हिडिओ सांगा। आणि आम्हाला इतकी गर्दी होती ना, तुम्ही म्हणजे सांगायचं प्रमाणात बाहेरच गर्दी होती। आणि घाटामध्ये बघा कसलं मस्त असं वाटतंय, घाटामध्ये लय छान वाटत होतं। आम्ही तेवढ्या गर्दीतून म्हणजे घाटामधून चढत असताना तर इतकं भारी वाटायचं ना, लय भारी वाटत होतं। तर बघा भुलेश्वरच्या मंदिरापाशी आम्ही पोहोचलो होतो आणि आता बघा हिमला मागवलं पण दर्शन घेतलं तर 1.5 तास आम्हाला रांगेमध्ये गेलो। 1.5 तास आणि खाली त्यांनी खूपच सुविधा केली होती। ऊन तर खूपच लागत होतं, काही पण म्हणजे बाहेर ऊन वगैरे लागत होतं वरनं, तरी मी असं सारखं म्हणजे वरणी घ्यायची तरी सुविधा खाली यायची ऊनने। आणि तर बघा ऊन तर भरपूर होतं, त्यांनी खूप सुविधा केली होती खाली, म्हणजे असं पोत्या हातरून म्हणजे पाणी वगैरे गार पाणी ठेवलं होतं। पाणी पिण्याची पण सुविधा होती, पाणीही भरपूर होतं, पिण्यासाठी गार पाणी होतं। आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कधी भुलेश्वरला गेलता का नाही ते। तर बरोबर कंटिन्यू 1.5 तासानंतर आमचं म्हणजे दर्शन झालं। नारळ वगैरे आम्ही घेतलं होतं, म्हणजे आतमध्ये मंदिर फोडलं नाही आम्ही, नारळ डायरेक्टली अर्पण केला नारळ। तर बघा तुम्ही आता मंदिरात गेल्यानंतरच
चल पुढं की पुढं तर बघा आम्ही आता मंदिरामध्ये आलो होतो तर पहिल्यांदा दरवाजाचं म्हणजे तिथं गणपतीचा फोटो होता, दर्शन वगैरे घेतलं म्हणजे वरती फुलं बेल वगैरे वाहिलं आणि पेढा ठेवला आणि गेलो बघा आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर ना म्हणजे असं डायरेक्टली म्हणजे हे नाही तर असं त्या ह्याच्यातून म्हणजे तर जावं लागतं तुम्ही बघा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कधी आलता का नाही ते भुलेश्वरला आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आणि खूपच म्हणजे लेट झाला बरं ब्लॉगला तर माफ करा आणि व्हिडिओ पण कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक शेअर कमेंट्स करा सबस्क्राईब पण करा व्हिडिओला तर इथं पण देव होता कोणता ती मला माहिती नाही सगळे तर दर्शन घेत होते तर मी पण बिलकुल आलं बाहेरून पेढा वगैरे ठेवून दर्शन घेतलं तर बघा कसं मस्त असं आतमध्ये छान सजवलेलं होतं मला तर खूपच आवडलं म्हणजे कासवाला हे ते खूपच छानसं नंदीला तर इतकं सुंदर सजवलं होतं ना तुम्ही विचारच करू शकत नाही मी तर अजून म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं होतं तर इतकं भारी सजवलेलं होतं तर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला म्हणजे आवडलं का नाही ते आणि चला आता बघा माझी बडबड ऐकण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओज बघा स्किप कुठेही करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघा माझा ब्लॉग बघा कसा वाटतो ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये चला बहुत बड़ी खेती बोल dari tadi lagi बाहेर महाप्रसाद चालू आहे सर्वांनी प्रसाद घ्या चला पुढे चला पुढे पुढे चला मागे घेऊन आला मोबाईल बंद चला मोबाईल काढला ना येणार नाही आता सांगतो कळलं ना चला तिकडे पलीकडे हो काका तिकडे घ्या चला
हा झालं की बघा पूर्ण मंदिराचा म्हणजे मंदिर असं आहे. तर बघा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मला मंदिर म्हणजे आवडलं का आणि कुठला सीन आवडला तेही सांगा कमेंट्समध्ये. आणि खूपच गर्दी होती, पाय ढाकायला पण जागा नव्हती बघा. तर इथून दिसत असं असतील तुम्हाला कुठून रांग होती, तर 5 रांग होते. आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी 6वी रांग होती. इतकी गर्दी होती ना प्रमाणाच्या बाहेरच खूपच गर्दी होती. मग त्यानंतर ना बघा बाहेरचं तुम्हाला इथून गाड्या वगैरे दिसत असतील तर बघा. तर तिथून लोक चालत यायची, तर आम्ही पण तिथूनच चालत आलो. गाडीची पार्किंग तिथं होते आणि इकडे आम्ही म्हणजे इकडं म्हणजे मंदिरामध्ये येण्यासाठी इथून पण मार्ग आहे, 2 मार्ग आहेत. तिकडून पण पायऱ्या आणि इकडून पण मार्ग आहे. तर बघा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तर आम्ही इतक्या लांबून म्हणजे चालत पण आलो आणि म्हणजे गाडी तिथं लावली तर मला इतकं भारी वाटत होतं ना. तर लय मी तर व्हिडिओ नाहीच घेतला तर ह्यांनीच घेत होते, कारण मी इकडून तिकडून म्हणजे नवीन गेल्यामुळे इकडून तिकडून पाहतच होते सर्व काय. म्हणजे पाहण्यातच माझा दिवस गेला. आमचा अख्खा दिवस कसा गेला ते देवाच्या दर्शनामध्ये ते समजलंच नाही. तुम्ही कमेंट्स करून सांगा. बघा तिथून जे गाड्या दिसत ना तिथून आम्ही चालत आलेलो आहोत आणि सर्व लोक तिथून येत होते. गाड्या जिथं बघून तिथं गाडी माणसं दिसत होते. तर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि कुठलं सीन आवडलं तेही सांगा. तर बघा इकडून जाण्याचा मार्ग आहे आणि इकडून तो का तिथं गाड्या वगैरे लावल्यात ना तिथून पण जाण्याचा एक मार्ग आहे मंदिराकडून. इकडून पण आम्ही आलो होतो ना तिथून पण मार्ग आहे. तर बघा आता आम्ही चाललो घरी. तर सांगा तुम्ही कमेंट्समध्ये करून मला कुठला सीन आवडला ते. आणि लाईक शेअर कमेंट्स पण करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब पण करा. आणि असेच नवीन ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील. आणि बघा आता आम्ही चाललो आहे घरी. तर जाताना पण ब्लॉग घेतला आहे मी. मागणं बघा तुम्ही दिसतच असतील तुम्हाला गाड्या वगैरे किती आहेत. तर भरपूर गर्दी होती बरं का, खूपच गर्दी होती. आणि तुम्ही कधी गेलता का नाही ते भुलेश्वरला सांगा मला. तर आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा कमेंट्समध्ये. तर आम्ही चाललो आहे बघा आता घरी. तर घाटामधून आम्हाला घरी यायला साधारणपणे 7 म्हणजे 5:45 वाजले असतील. 6 वाजता 6:30 वाजता तर निघलो होतो आम्ही. तर म्हणजे तिथून तर 6 आमचे मंदिरात तसेच झाले होते, कारण म्हणजे बघायला इथून खूपच छान होतं. दर्शन घ्यायलाच खूप वेळ लागला आणि तिथून म्हणजे तिथं पाहायला करायला उशीरच झाला. तर बघा तुम्ही भुलेश्वर मंदिर असं आहे आतमध्ये मंदिरात जायला कमाल होते. आता आम्ही जाणार एक घाट उतरून. तर व्हिडिओ स्किप कुठेही करू नका, व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघा. ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये